कृषी पंपांना होणारा अनियमित वीज पुरवठा आणि घरगुती वीज पुरवठ्याच्या सततच्या समस्यांमुळे संतापलेल्या शेतकरी व नागरिकांनी बुधवारी 15 जुलै रोजी रात्री सुमारे 11 वाजता भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील डोंगरगाव वीज उपकेंद्राला घेराव घालत महावितरणच्या कारभाराविरोधात जोरदार आंदोलन केले। शेकडो शेतकरी व ग्रामस्थांनी उपकेंद्रासमोर घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना जाब विचारला। यंदा पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकरी कृषी पंपाच्या भरवशावर भातरवणी करत आहेत। मात्र कृषी पंपांना वेळेवर वीज मिळत नसल्याने शेती संकटात सापडली आहे। त्यातच घरगुती वीज पुरवठाही वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांमध्येही तीव्र नाराजी आहे। वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। आंदोलनाची माहिती मिळताच आमदार अविनाश भाऊ ब्राह्मणकर यांनी डोंगरगाव वीज उपकेंद्राला भेट देऊन शेतकरी व नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या। यावेळी त्यांनी उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांना अनियमित वीज पुरवठ्याबाबत खडेपोट सुनावत तातडीने परिस्थिती सुधारण्याच्या सूचना दिल्या। उपकेंद्रात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि बंदोबस्त ठेवण्यात आला। आंदोलनकर्त्यांना स्पष्ट इशारा दिला की कृषी आणि घरगुती वीज पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास महावितरणाविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल। शेतकऱ्यांचा संयम आता संपला असून महावितरणने जागे न झाल्यास पुढील संघर्ष अटळ असल्याचा इशारा आंदोलनस्थळावरून देण्यात आला। आकाश नंदागवळी, भंडारा, गोंदिया जिल्हा प्रमुख। म्हणायचं का गाव लाईट इसिनल यायला काय मतलब आहे का बंद करायची, मला तो विचारायचा आहे। गाव लाईनीचं बिल बरोबर घेत आहे 2700, 2400, 2800 रुपये दर महिन्याच्या। हे कंटिन्यू स्मार्ट मीटर लागले तेव्हा लाईट बिल हा आमच्या घराला चिपकत आहे। याच्या अगोदर लाईट बिल 700 रुपये 800 रुपये यायचा। आता माणूस मजुरी करणार आहे, मजुरी करणारा माणूस तो लाईट बिल भरण का त्या आपल्या घरी जिंदगानी करणार आहे। 300 रुपये रोजीचा माणूस आम्ही आहोत, आमच्याला काही पगार नाहीत, आम्ही कामाला जाऊन तर करून न खाऊन असावाला काम आहे आमच्या। पण यांचे पगार आहेत 20-20 हजार 30-30 40 हजार रुपयाचे कर्मचारी आहेत आणि लाईट बिल बंद ठेवतात। आपला लाईट बंद असते, मग आमची समस्या कोणी जाणून घ्यावा। आमची समस्या लाईट चालू पाहिजे। आम्हाला सध्या मागणी का गाव लाईन बंद होता कामा नाही। वीज वितरण वाल्याला एवढी माझी दक्षता आहे हे सांगायची का होता कामा नाही। वीज गाव लाईन बंद करत दुपारी करायची म्हणा, दुपारी करा नाही, रात्र होणंच कामा नाही। लाईट बंद होणं कामाचं नाही, लाईट बंद एवढा विषय आहे आपला, दुसरा काय विषय नाही। एवढा रुपयाचा बिल घेऊन इंजिनियर साहेबांनी किंवा संबंधित जो काही आहे वीज वितरण विभाग यांनी काय सांगितलं? यांनी आता सांगितलं की जो काही आता सध्याला प्रॉब्लेम आला आहे त्या प्रॉब्लेमचे आम्ही सोल्युशन आज सध्याला तात्पुरतं करू, उद्या आम्ही वरिष्ठासोबत बोलू, बैठक लावू, त्याच्यानंतर तोडगा काढल्यानंतर आपण उद्या म्हणजे ह्या गोष्टीचा निराधार निघाला नाही आतापर्यंत। आणि आज ही गोष्ट सांगतो, उद्या हीच कंडिशन राहिली तर याच्यापेक्षा जास्त लोक ह्या ठिकाणी या संख्येने जमतील।